त्यानंतर दिवसभरातील 7वी महत्त्वाची बातमी। आपल्या देशातील तरुणांना परदेशामध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांच्या स्वप्नांची फसवणूक करणाऱ्या एका रॅकेटचा भांडाफोड झालाय। कर्नाटकातील एका तरुणाची म्यानमारमधील के पार्कमधून भारतीय सैन्याने सुटका केलेली आहे। या तरुणाने सुटकेनंतर त्या ठिकाणचा अनुभव सांगितला जो सगळ्यांना चकित करणार आहे। तरुणांना सोशल मीडियावरती नोकरीच्या जाहिरातींचा आमिष दाखवून तसंच महिन्याला $700 ते $800 पगार दिल्याचं स्वप्न दाखवून नोकरीसाठी बोलावलं जातं। 3 टप्प्यात मुलाखती घेतल्या जातात ज्यामध्ये टायपिंग स्पीड तपासली जाते। मात्र इथे नोकरी नसून या तरुणांना थायलंडच्या विमानाने म्यानमारच्या डोंगराळ भागात नेऊन त्यांच्या अवयवांची जबरदस्ती काढणी केली जाते। यातून जर सुटका हवी असेल तर मग 5 ते 6 लाख रुपये द्यावे लागतात। मात्र त्याची हमी कुणाकडेच नसते। ज्यांनी विरोध केला त्यांना विजेचा झटका आणि मारहाण केली जाते। 7-8 तास बळजबरीचं काम करावं लागतं असं देखील सुटका झालेल्या या तरुणाचं म्हणणं आहे। पाहूयात। म्यांमार हमें एक फेक एडवर्टाइजमेंट आया था टेलीग्राम में। टेलीग्राम में फेक ल्योरिंग जॉब्स जहाँ पे हमें $700 to $800 प्रति मंथ हमें दिया जाएगा के नाम से हमारा 3 स्टेजेस में इंटरव्यू हुआ। जैसे कि अगर हमारा टाइपिंग स्पीड विच इज़ लीस्ट अराउंड 20 वर्ड्स पर मिनट भी अगर हो तो हमें सेलेक्ट किया जाता था। मजबूरन हमें इमीडिएटली सेलेक्ट करके वो फ्लाइट टिकट से सारी सुविधाएं वो कर देते थे। तो यहाँ पे यूजुअली हम समझते हैं कि हमारा काम के लिए सिलेक्शन हो रहा है, लेकिन हमें ये जो बंदा हायरिंग करता है वो एक्चुअली हायरिंग नहीं कर रहा। हायरिंग के नाम पे वो हमें आगे लेके जाके बेचता है। भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या मदतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये शेकडो भारतीयांची के पार्कमधून सुटका करण्यात आली। त्याचबरोबर गुजरात पोलिसांनी या सायबर गुन्हेगारी रॅकेटचे मास्टरमाइंड नील पुरोहित याला अटक केलेली आहे, ज्याने भारतीयांची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियावरच्या नोकऱ्यांच्या जाहिरातींवरती काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर अशा घातक फसवणुकीमध्ये सापडण्याचा सर्वाधिक धोका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।